निवडणुकीचं विधेयक याच अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता आहे, कारण विधेयक सविस्तर चर्चेसाठी जेपीसी कडे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळानं आधीच मंजुरी दिलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, हिवाळी अधिवेशनात एक देश एक निवडणुकीचं विधेयक याच अधिवेशनात चर्चेसाठी आणलं जाणार का? सवाल आहे। विधेयक सविस्तर चर्चेसाठी जेपीसी कडे पाठवण्यात येणार आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रामराजे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बिलकुल, खरं तर वन नेशन वन इलेक्शनसाठी जी समिती नेमण्यात आली होती ती समिती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती आणि त्यांनी आपला अहवाल केंद्र सरकारकडे दिलेला आहे। सरकारनं सुद्धा मंत्रिमंडळामध्ये हा अहवाल संमत केलेला आहे, स्वीकारलेला आहे आणि आता संसदेमध्ये या संदर्भामध्ये विधेयक आणलं जाणार आहे। परंतु त्यासाठी हे विधेयकावर चर्चा केली जाणार आहे। जेपीसी म्हणजेच की संयुक्त संसदीय समितीकडे ही अहवाल जो आहे तो पाठवला जाणार आहे। त्यावर काही आक्षेप आहे का कोणत्या राजकीय पक्षाचे ते सुद्धा तपासलं जाणार आहे। म्हणून प्रक्रिया जी आहे ती यापुढे अशी असणार आहे सरकारची। पहिला म्हणजेच की संसदीय समितीकडे हा अहवाल पाठवला जाईल। दुसरा म्हणजेच की संसदीय समितीमध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी असतील आणि त्यामध्ये हे प्रतिनिधी जे आहेत ते अभ्यास करतील आणि त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल आणि संयुक्त संसदीय समितीने संमत केल्यानंतर मात्र विधेयक जे आहे ते लोकसभेमध्ये मांडलं जाईल आणि त्यानंतर राज्यसभेमध्ये मांडलं जाईल आणि त्यानंतर याचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे। परंतु मुद्दा हा असा आहे की याच अधिवेशनामध्ये हे विधेयक आणलं जाणार आहे। याचाच अर्थ 4 वर्ष अजून 2029ला लोकसभेच्या निवडणुका आहेत, परंतु आतापासूनच सुरुवात केली आहे। याचाच अर्थ की पुढच्या निवडणुका ज्या आहेत ते वन नेशन वन इलेक्शन अशा प्रकारच्या असतील का, असा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला आहे। कारण सरकारने घाई केलेली आहे आणि लवकर हे संपूर्ण विधेयक संमत करून वन नेशन वन इलेक्शनला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे। निश्चितच यावर आपलं लक्ष असणारच आहे। रामराजे, त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।